हाय हॅलो नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आज आपण वरण चकोल्या बनवायचे. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी तुरीची डाळ. 1 वाटीला थोडीशी कमी आहे, तर ही घरची तुरीची डाळ आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे दिसेल त्याच्यात थोडीशी हे, पण काय नाही, छान लागते, त्याचं काही एवढं हे नाही. तर ती आपण मस्तपैकी धुवून घेऊया. तर आपण ती डाळ धुवून आणि शिजवून घ्यायची. ही डाळ मी धुवून घेतली. आता त्याच्यात पाणी टाकून कुकरला शिट्टी मारून घेऊया. मी काय करते माहिती आहे का, कुकरमध्ये असं पाणी टाकून कुकरमध्ये डाळ न टाकता मी एका माझ्याकडे हे एक केकचं भांडं आहे, तर मी त्याच्यातच शिजवून घेते. कुकरमध्ये डायरेक्ट टाकल्यावर आहे ना, ती अशी ओतू जाते डाळ. कितीही चांगला कुकर असू द्या तरी ती डाळ थोडीफार का आहे ना पण वरती येतेच. आता जी डाळ आहे ते डाळीमध्ये शिजवण्यासाठी मी शेंगदाणे टाकणार आहे आणि अर्धा टोमॅटो टाकणार आहे. वरण चकोल्यामध्ये शेंगदाणे एकदम छान लागतात, खरंच टाकून बघा तुम्ही. पण हे शेंगदाणे ना डाळ आपण जेव्हा शिजवतो ना तेव्हाच टाकायचे. हे बघा, आता मी इथं डाळ शिजत टाकलेली आहे ना, तर मी त्याच्यातच हे शेंगदाणे टाकते आणि त्याच्यातच टोमॅटो आणि थोडीशी हळद. हे एकदा चाळून घ्यायचं थोडंसं. आणि याच्यावर हे बघा, हे मी एक अशी हे डिश ठेवते आणि डिश ठेवू आणि मग झाकण लावेल. कुकरला आता 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण चकोल्यांसाठी जे लागणार आहे ते पीठ भिजवून घेऊ. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, थोडे जिरे क्रश करून घेऊया, थोडीशी हळद. आता हे पीठ आपण मस्त भिजवून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण गॅस बंद करूया. तर इथं आता चकोल्यांचं कणिक आपण भिजवून ठेवलेलं आहे. चला आता आपली डाळ शिजली असेल ते बघूया. हे बघा, आता मी ह्या पद्धतीने डाळ शिजवलेली आहे ना, त्याच्यामुळे हे झाकण पण हे झालं नाही आणि वरती पण अजिबात डाळ येत नाही. ही बघा, आता डाळ एकदम मस्त छान शिजलेली आहे. आता ही आपण बाहेर काढून घेऊया. हे बघा, एकदम छान शिजलेली आहे. आता हे 2 माप आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यात मोहरी, जिरं, मिरची, त्याच्यात लसूण, कढीपत्ता, फोडणीला आपण टाकून घेऊ आणि मस्तपैकी त्याची फोडणी तयार करून घेऊ. आणि जो डाळीत आपण अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि तो उरलेला अर्धा आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया. थोडीशी हळद आणि हिंग टाकून घेऊ. आता हे बघा, मस्त फोडणी झालेली आहे. त्याच्यात आपण शिजवलेली तुरीची डाळ टाकून घेऊया आणि डाळ टाकून आणि पाहिजे तसं आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊया. हे बघा, हे असं झालेलं आहे. आपण अजून त्याच्यात पाणी वाढवू शकतो, कारण की त्याच्यात चकोल्या येणार आहेत, त्याच्यामुळे मग वरण थोडं पातळ राहिलं तरी चालेल.
आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चला आता उकळ येते तोवर आपण चकोल्या करून घेऊया. पिठाचे 2 गोळे करून घेऊया असे आणि चकोल्या करून घेऊया. आता खाली असं पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि मस्त बारीक लाटून घेऊया. आता चकोल्या थोड्याशा बारीक करायच्या म्हणजे कसं आणि मग त्या तिथं वरणामध्ये छान लागतं. असं जास्त जाड काही कामाच्या नाही येते. हे बघा आता आपलं वरण मस्त उकळायला लागलेलं आहे. आता तोपर्यंत आपल्या चकोल्या पण तयार होतात. हे बघा असं मस्त बारीक लाटून घ्यायच्या. ही जी पोळी आहे ना ती अशी मस्त लाटून घ्यायची आणि मग त्याच्या आपण चकोल्या करू. हे बघा आता मस्त आपण ही मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्याच्या चकोल्या करून घेऊया. या अशा सुरीने कापून घ्यायच्या छानपैकी मस्त. या आकाराच्या हे बघा अशा मस्त या आकाराच्या कापून घ्यायच्या आणि एकसारख्या सगळ्या अशा. हे बघा आता चला वरणाला पण उकळी येते तर आपण त्याच्यात असं लगेच टाकून घ्यायच्या. म्हणजे जसं जसं वरण उकळतं आहे ना तसं तसं मग ते पण शिजून जातील मस्तपैकी. हे बघा एक पोळीच्या लाटून त्या चकोल्या टाकल्या. आता लगेच दुसऱ्या गोळ्याच्या लाटून आणि त्या पण टाकून द्यायच्या. हे बघा दुसरे पण तो गोळा लाटून आणि आपण याच्यात टाकून घेऊ. हे बघा आता 2 गोळे लाटून आपण त्याच्या चकोल्या करून घेतलेल्या आहेत आणि ते वरणात टाकलेले आहेत. आता मस्त मंद आचेवर आपण मस्त त्यांना शिजू द्यायच्या. हे बघा आपल्या चकोल्या मस्त शिजून गेलेल्या आहेत. आता धुतलेली मस्त कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर. वरून मस्त अशी तुपाची धार. तुपाशिवाय तर मजाच नाही आहे वरण चकोल्यासाठी. कोथिंबीर टाकलं का आपण मस्त गॅस लगेच बंद करून द्यायचं आणि झाले आपल्या वरण चकोल्या. तर मग आपलं वरण चकोल्यांचं ताट हे तयार झालेलं आहे. वरण चकोल्या, पोळी आणि तोंडी लावायला लोणचं. तुम्हाला जर आवडले असेल तर करून बघा. सुद्धा ह्या करायला सोप्या आणि नक्की आवडतील. त्याच्याबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.